नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांचे गुप्तांग म्हणजेच योनीच्या स्वच्छतेबद्दलची महत्त्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत योनीची स्वच्छता कशी ठेवावी, योनीच्या आतून स्वच्छ करणे आवश्यक असते का, योनीची स्वच्छतेसाठी साबण, सुगंधी उत्पादने वापरावीत का, पांढरा स्त्राव आणि स्वच्छतेचा काही संबंध आहे का, पाळीच्या काळात कोणती काळजी घ्यावी, गुप्तांगावरील केस काढणे आवश्यक आहे का, लैंगिक संबंधांनंतर स्वच्छता कशी ठेवावी, आणि खाज, जळजळ किंवा दुर्गंधी आली तर डॉक्टरांकडे कधी जावे। चला तर मग सुरुवात करूया। 1. योनीची स्वच्छता कशी करावी, योनी आतून स्वच्छ करणे आवश्यक असते का। आंघोळीच्या वेळी बाहेरील योनीचा भाग कोमट पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ करता येतो। जोरात घासण्याची गरज नाही। जर साबण वापरत असाल तर तो सौम्य असावा, मात्र साबणामुळे जळजळ किंवा कोरडेपणा जाणवत असेल तर तो वापरणे टाळावे। स्वच्छता झाल्यानंतर स्वच्छ सुती कपड्याने योनीचा भाग हलक्या हाताने कोरडा करावा। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योनीच्या आतून साबण किंवा इतर कोणतेही पदार्थ टाकून स्वच्छ करण्याची गरज नसते। अशा प्रकारे योनीच्या आतून धुण्याला डुशिंग म्हणतात। यामुळे योनीतील नैसर्गिक ओलाव्याचे संतुलन बिघडून जळजळ किंवा संसर्गांचा धोका वाढू शकतो। म्हणून जास्त स्वच्छता करण्यापेक्षा योग्य पद्धतीने स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे। 2. नैसर्गिक वास, पांढरा स्त्राव आणि स्वच्छता यांचा काय संबंध आहे। हा अनेक स्त्रियांमध्ये आढळणारा एक मोठा गैरसमज आहे। महिलांच्या योनीला अगदी कोणताही वास नसावा असे नाही। शरीराच्या इतर भागांप्रमाणे या भागालाही हलका नैसर्गिक वास असू शकतो। त्यामुळे हा नैसर्गिक वास दूर करण्यासाठी परफ्यूम किंवा डिओड्रंट वापरण्याची गरज नाही। त्याचप्रमाणे सामान्य पांढरा स्त्राव हा शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतो। त्याचे प्रमाण आणि स्वरूप मासिक पाळीच्या चक्रानुसार बदलू शकते। कधी तो पातळ आणि ओलसर असतो तर कधी थोडा चिकट किंवा जाडसर वाटू शकतो। म्हणून कपड्यांवर पांढरा किंवा पारदर्शक स्त्राव दिसला म्हणून शरीर अस्वच्छ आहे किंवा संसर्ग झाला आहे असा निष्कर्ष काढू नये। पण जर स्त्रावासोबत तीव्र दुर्गंधी, खाज, जळजळ, वेदना किंवा असामान्य रंग दिसत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते। 3. योनीसाठी साबण, परफ्यूम आणि सुगंधी उत्पादने वापरावीत का। गुप्तांगाला चांगला वास यावा म्हणून विशेष परफ्यूम, डिओड्रंट किंवा सुगंधी स्प्रे वापरण्याची गरज नाही। तसेच सुगंधी वाइप्स किंवा योनीच्या आत वापरण्यासाठी विकली जाणारी उत्पादने स्वतःहून वापरू नयेत, कारण या उत्पादनांमधील काही घटक संवेदनशील त्वचेला त्रास देऊ शकतात आणि खाज, जळजळ किंवा कोरडेपणा निर्माण करू शकतात। आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवा, योनीतून सुगंध येण्यासाठी योनीच्या आत सुगंधी साबण वापरून धुण्याची गरज नाही। योनीला आधीच नैसर्गिक सुगंध असतो। योनी जास्त धुणे म्हणजे जास्त स्वच्छता हा विचार चुकीचा आहे। 4. टॉयलेट, पाळी आणि अंतर्वस्त्रांच्या स्वच्छतेची योग्य पद्धत कोणती। स्त्रियांसाठी काही छोट्या पण महत्त्वाच्या सवयी असतात। टॉयलेट केल्यानंतर स्वच्छ करताना शक्यतो पुढून मागच्या दिशेने पुसणे किंवा धुणे योग्य असते, म्हणजे योनीच्या भागाकडून गुदद्वाराच्या दिशेने। यामुळे गुदद्वाराच्या भागातील जंतू योनीच्या संवेदनशील भागात जाण्याची शक्यता कमी करण्यास मदत होऊ शकते। स्वच्छता करताना जोरात घासू नये आणि योनी भाग हळूवारपणे स्वच्छ कपड्याने कोरडा करावा। मासिक पाळीच्या काळातही स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते। पॅड, टॅम्पॉन, मासिक पाळीचा कप किंवा इतर साधने वापरत असाल तर ती उत्पादनाच्या सूचनांनुसार योग्य वेळी बदलणे किंवा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे। पॅड खूप वेळ बदलल्याशिवाय ठेवू नये। तसेच घामाने किंवा ओलाव्याने भिजलेली अंतर्वस्त्रे जास्त वेळ वापरू नये। जास्त घाम येत असेल किंवा व्यायाम केल्यानंतर अंतर्वस्त्रे बदलणे चांगले असते। अतिशय घट्ट अंतर्वस्त्रामुळे काही महिलांना घर्षण, उष्णता किंवा अस्वस्थता जाणवू शकते। त्यामुळे आरामदायक आणि योग्य आकाराचे अंतर्वस्त्रे वापरणे चांगले असते। 5. योनीवरील केस काढणे आवश्यक असते का। योनीवर केस असणे म्हणजे अस्वच्छता नसते। योनीवरील केस पूर्णपणे काढणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असतेच असे नाही। काही स्त्रिया वैयक्तिक पसंतीनुसार केस ट्रिम करतात किंवा काढतात। केस ट्रिम केल्यामुळे काहींना घाम, ओलावा किंवा स्वच्छता राखणे सोपे वाटू शकते, पण केस काढले म्हणजेच स्वच्छता झाली असे नाही। शेविंग किंवा केस काढताना चुकीची पद्धत वापरल्यास छोटे कट, त्वचेची जळजळ, खाज किंवा केस त्वचेत वाढणे यांसारख्या समस्या होऊ शकतात। म्हणून केस ठेवायचे, ट्रिम करायचे किंवा पूर्ण काढायचे हा वैयक्तिक निर्णय असतो। केस असणे अस्वच्छतेचे लक्षण नाही आणि केस काढणेही चुकीचे नाही। योग्य स्वच्छता राखणे हेच सर्वात महत्त्वाचे असते।
6. लैंगिक संबंधानंतर योनीची स्वच्छता कशी ठेवावी? लैंगिक संबंध झाले असतील तर योनीच्या बाहेरील भागाची नेहमीप्रमाणे सौम्य स्वच्छता करता येते. पण लैंगिक संबंधानंतर योनीच्या आत साबण किंवा इतर पदार्थ टाकून स्वच्छ करण्याची गरज नसते. अशा प्रकारे योनी आतून धुतल्याने लैंगिक संबंधातून पसरणारे संसर्ग किंवा गर्भधारणा टाळता येत नाही. म्हणून लैंगिक संबंधांनंतर अतिस्वच्छता करण्याची गरज नाही. जर असुरक्षित लैंगिक संबंधानंतर असामान्य स्त्राव, खाज, जळजळ, वेदना किंवा इतर लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा किंवा लैंगिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 7. योनीला खाज, जळजळ किंवा दुर्गंधी येत असेल तर डॉक्टरांकडे जावे का? जर योनीच्या भागात सतत खाज, जळजळ, लालसरपणा, सूज, तीव्र दुर्गंधी, असामान्य पांढरा किंवा इतर रंगाचा स्त्राव, लघवी करताना जळजळ किंवा वेदना अशी लक्षणे असतील तर फक्त अधिक साबण वापरून स्वच्छता करू नये. यामागे बुरशीजन्य संसर्ग, बॅक्टेरियाशी संबंधित समस्या, त्वचेची जळजळ किंवा इतर कारणे असू शकतात. फक्त लक्षणे पाहून स्वतःच आजाराचे निदान करू नका. विशेषतः पहिल्यांदाच अशी समस्या होत असेल, ती वारंवार होत असेल किंवा त्रास जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे. योनीला खाज आली किंवा स्त्राव बदलला म्हणून इंटरनेटवर पाहून अँटीफंगल क्रीम, अँटीबायोटिक किंवा इतर औषधे स्वतःहून वापरू नयेत. कारण सारखी दिसणारी लक्षणे सुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. चुकीचे औषध वापरल्यास त्रास वाढू शकतो किंवा योग्य उपचाराला उशीर होऊ शकतो. खालीलपैकी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तीव्र किंवा सतत खाज, जळजळ किंवा सूज, अचानक तीव्र दुर्गंधी, असामान्य रंगाचा किंवा नेहमीपेक्षा वेगळा स्त्राव, लघवी करताना वेदना किंवा जळजळ, ओटीपोटात किंवा योनी भागात वेदना, योनी भागावर जखम किंवा फोड, लैंगिक संबंधानंतर असामान्य लक्षणे अशी लक्षणे वारंवार होत असतील तर फक्त घरगुती उपाय करून वेळ घालवू नका. योग्य कारण समजून घेणे आणि त्यानुसार उपचार घेणे हेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आज आपण पाहिलं की स्त्रियांनी योनीची स्वच्छता कशी ठेवावी. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निरोगी कामजीवन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्त्रियांच्या आरोग्याबद्दल तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. स्वतःच्या शरीराला समजून घ्या, योग्य माहिती मिळवा आणि आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.